आजची बातमी सांगताना शब्द अडखळत आहेत आणि मन सुन्न होत आहे. कारण ही बातमी केवळ दोन वृद्ध व्यक्तींची नाही आहे, तर आपल्या समाजातल्या बदलत्या चेहऱ्यांची आहे. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट केलं, स्वतःची स्वप्न, इच्छा आणि सुख बाजूला ठेवलं, त्या जन्मदात्यांना अखेरच्या प्रवासालाही त्यांच्या मुलांकडे वेळ नव्हता. पहिलं प्रकरण आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील 70 वर्षीय घनश्याम. पत्नीच्या निधनानंतर 4 लहान मुलांना आईवडील दोघांचं प्रेम देत वाढवणारे वडील. छोटासा व्यवसाय करून त्यांनी मुलांना शिक्षण दिलं, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं, स्वतःच्या गरजा विसरून मुलांचं भविष्य घडवलं. मात्र काही वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आधाराची गरज तर होतीच, पण ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवलं ना, त्यापैकी एकही मुलगा किंवा मुलगी पुढं आले नाहीत. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात त्यांना दाखल केलं. 4 वर्ष त्यांनी वृद्धाश्रमात घालवली आणि 4 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धाश्रम प्रशासनानं कुटुंबियांना वारंवार फोन केले, 2-3 दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी आम्हाला काही प्रॉपर्टीज कमवून ठेवली नाही, आम्ही येणार नाही असं म्हणून कुणी आलं नाही. शेवटी पोलिसांच्या मदतीनं वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आता दुसरं प्रकरण हरियाणातील सोनीपत. शिवचरण रत्नगुप्ता एकेकाळचे मोठे कपडा व्यापारी. 3 मुलींना उच्च शिक्षण दिलं, त्यांना यशस्वी बनवलं, स्वतःचं सर्वस्व मुलींसाठी अर्पण केलं. मुलगा पाहिजे नव्हता त्यांना, कारण मुलीमध्ये सर्व काही दिसत होतं. पत्नी आजारी पडली. पत्नीच्या निधनानंतर ते वृद्धाश्रमात राहू लागले. आजारी पडल्याची माहिती मुलींना देण्यात आली होती, पण 3ही मुलींना वेगवेगळी मुलींनी कारणं सांगितली आणि टाळल्या सगळ्या गोष्टी. वडिलांचं निधन झाल्यानंतरही त्या अंत्यसंस्कार आल्या नाही. व्हिडिओ कॉलवरून त्यांनी अंत्यसंस्कार पाहिले, काही पैसे पाठवले आणि अस्थी वृद्धाश्रमानंच विसर्जित कराव्यात अशी विनंती केली. एकीकडे घनश्याम, दुसरीकडे शिवचरण. दोघंही वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळी कुटुंब, पण शेवट एकच. आईवडिलांनी आयुष्यभर मुलांसाठी राबायचं आणि शेवटी त्यांच्या चितेला अग्नी देण्यासाठी मुलं नसावीत, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? हा केवळ 2 कुटुंबाचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या समाजाचा आरसा आहे. आज पैसा, करिअर, परदेशातील नोकरी आणि धावपळ यांच्या मागे धावताना आपण नात्याची ऊब हरवत चाललो आहेत का? आईवडील जिवंत असताना त्यांच्यासाठी वेळ नसतो आणि ते गेल्यानंतर उरतात फक्त फोटो, आठवणी, पश्चाताप. आणि आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, वृद्धापकाळात आईवडिलांना एकटं सोडणारी मुलं खरंच यशस्वी म्हणता येतील का? आणि समाज म्हणून आपण इतके असंवेदनशील झालोत की जन्मदात्याच्या अखेरच्या प्रवासालाही आपल्याला वेळ उरत नाही आहे. विचार करा, कारण आज ही बातमी इतरांची आहे, पण उद्या हा प्रश्न आपल्या घरासमोर सुद्धा उभा राहू शकतो. पाहत राहा लोकाशा TV.